आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडवर। राज्यामध्ये 95 मतदारसंघातील आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा संशय। पराभूत उमेदवारांना 17सी अर्जावरील आकडेवारी जमा करण्याच्या सूचना। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची दुपारी 1 वाजता बैठक। टिळक भवन इथं काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडणार। नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार। विधानसभेची 26 तारखेला मुदत संपली। आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावली गेली असती। संजय राऊत यांची महायुती सरकारवर टीका। महाविकास आघाडीतून आम्ही बाजूला जाणार नाही। महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिका। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं एकत्र बसून शोधू। अंबादास दानवे यांच्या भूमिकेनंतर राऊतांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार। मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरे आज बोलणार। इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपाच्या तपासणीसाठी समिती स्थापन। पैसे देऊन मतदान बाद केल्याचा इम्तियाज जलील यांचा अतुल सावे यांच्यावर आरोप। पराभवानंतर बच्चू कडू 2 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। सत्ता की सत्तेच्या बाहेर राहायचं, झेंडा की मग सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार। बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय आता पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार। प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे गावामध्ये झळकले खासदारांना गावबंदीचा फलक। निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी हा गावबंदीचा फलक लावला। ग्रामपंचायतनं फलक हटवला।